जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम बोलिला अर्थ इतुकाची शोधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधला विठोबाचे नाम गावे विठोबाची शरण जावे वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला विठोबासी शरण जावे
निजनिष्ठा नाम गावे वेदानंत बोलिला अर्थ तुकाची शोधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे सकल शास्त्रांचा विचार अंती तुलाचे निर्धार विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे अठरा पुराणी सिद्धांत अठरा पुराणी सिद्धांत अठरा पुराणी सिद्धांत अठरा पुराणी सिद्धांत पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हित विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे अठरा पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाचेत विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार जय कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार जय विठोबार कुमारी विठोबार जय कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी बोलीला वेदानवत बोलीला वेदानंत बोलेला वेदानंत बोलेला वेदानंत बोलीला वेदानंत बोलीला वेदानंत बोलेला वेदानंत बोलेला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला विठोबाशी शरण जावे विठोबाशी शरण जावे वेदानंत बोलीला वेदानंत बोलीला वेदानंत बोलेला वेदानंत बोलेला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची अर्थ तुकाची शोधिला विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे 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 निज निज निष्ठा नाम गावे 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 गावे
गावे गावे गावे हा निज निष्ठा हा नाम गावे गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे निष्ठा नाम गावे निज निष्ठा निज निष्ठा निज निष्ठा निज निष्ठा नाम निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल भगवान की जय जगदंबा माता की जय रामचंद्र भगवान की जय निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकार महाराज की जय सद्गुरु दोग महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय विठ्ठल 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 वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृते भद्राये
नियता प्रणता स्मता यदक्षरं मणाख्येयम् आनन्दं अजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा यच्चयावत भूतलावर माणूस म्हणून जो जो जन्माला आलेला आहे त्याला भगवत शरणागतीचा उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठला 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 प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज सांगतात, शरण जावे पहिली गोष्ट सांगितली, कुणाशी शरण जावे तेही सांगितलं, विठोबासी शरण जावे, कसे शरण जावे, निजनिष्ठा शरण जावे आणि का शरण जावे याचं उत्तर अभंगाच्या 3ही चरणामध्ये दिलं. वेदानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं आणि 18 पुराणांनी सांगितलं. म्हणून तुम्ही विठोबाच्या शरणागतीशिवाय तुम्हाला आत्मकल्याणाचा दुसरा मार्ग या जगामध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणून विठोबाची शरणागती तुम्ही करा अशा अर्थाचा स्वानुभवातून जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आई सप्तशृंगी माता, त्याचबरोबर श्री सच्चिदानंद सद्गुरु केरोबा महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु लहरीनाथ महाराज साळीबाबा, वैकुंठवासी भानुदास देवराम वावधाने, वैकुंठवासी वाल्मिक कचरू संभेराव, वैकुंठवासी नामदेव कचरू संभेराव, हरिभक्तीपरायण रामदास स्वामी महाराज शिंदे, हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज महालखेडेकर आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ, मानोरी फाटा आणि पंचक्रोशीतील सर्व टाळकरी, वारकरी, माळकरी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 25 वर्षांपासून आपल्या सप्तशृंगी मातेच्या प्रांगणामध्ये मानोरी फाट्यावर अव्याहतपणे नवरात्र महोत्सव संपन्न होत असतो. त्यानिमित्तानं ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, जागर असा भरगच्च कार्यक्रम गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी होतो आहे. हे 25वे वर्ष म्हणजे पर्वकाळाचं वर्ष आहे. आपल्याकडे काही पर्वकाळ मानले जातात. त्यामध्ये
12 वर्षांनी जो पर्वकाळ येतो त्याला तपपूर्ती सोहळा असं म्हणतात. 25 वर्षांनी जो पर्वकाळ येतो त्याला रौप्य महोत्सव, 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव, 75 वर्षांनी अमृत महोत्सव, शताब्दी, द्विशताब्दी असे अनेक पर्वकाळ आपल्याकडे येत असतात. त्यापैकी आपल्या साधनेला आरंभ होऊन 25 वर्ष पूर्ण झाले, म्हणून हा रौप्य महोत्सव आपण नेहमीपेक्षा थोड्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण हा संपन्न करत आहोत. या कार्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सर्वच विभूतींना मी नमन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. सज्जन हो, तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. अतिशय गोड अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला विठोबाच्या शरणागतीचा उपदेश करतात. खरं तर कुणी कुणाला काय सांगावं या संबंधी 4 प्रकार भामतीकारांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलेले आहेत. भामतीकार म्हणजे वाचस्पती मिश्र नावाचे महान एक विद्वान होऊन गेलेत आणि त्यांनी त्यांच्या जीवनातला अखेरचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाला स्वतःच्या पत्नीचं नाव दिलं भामती आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी 4 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत की काही आज्ञा असतात, काही अनुज्ञा असतात, काही अभ्यर्थना असतात आणि एक उपदेश असतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. पहिली महत्त्वाची गोष्ट आज्ञा. आज्ञा कशाला म्हणायचं? अनुज्ञा. अनुज्ञा कशाला म्हणायचं? अभ्यर्थना. अभ्यर्थना कशाला म्हणायचा आणि उपदेश कशाला म्हणायचं याचा विचार त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. आज्ञा काय असते? मोठ्यानं लहाण्याला केली जाते तिला आज्ञा म्हणतात. मोठा लहाण्याला करतो ती काय असते? आज्ञा. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. वैशाखाचा महिना आहे, ऊन तापलेला, नोकराच्या पायात चप्पल नाही आहे, त्याला जायला काही वाहन नाही आहे, पण त्याही वेळी मालक त्याला आज्ञा करतो की शेतात जा आणि आमकं काम करू नये. नोकराला जावं लागतं की नाही? जावं लागतं की नाही? नोकर जातो, मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानतो, कारण सेवके सांगितले करावे ते काम तेथे मितूपण कामा नये. नोकराला ते काम करावं लागतं, म्हणजे मालकाची आज्ञा प्रमाण मानून त्याला ते काम करावं लागतं. याला काय म्हणतात? मोठा लहाण्याला करतो त्याला काय म्हणायचं? आज्ञा. आता अनुज्ञा म्हणजे काय? अनुज्ञा सुद्धा मोठाच करतो आणि लहाण्यालाच करतो, पण फरक एवढा असतो, लहाना अगोदरच त्या कार्यामध्ये त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त असतो, फक्त त्याची प्रवृत्ती दृढ करण्याकरता संमतीचं जे बोललं जातं त्याला अनुज्ञा म्हणतात. विठाला 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 विठाला. हो, उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या गावामध्ये कीर्तनकार आले, त्यांनी आषाढी वारीचं किंवा पंढरपूरचं महत्त्व आपल्यासमोर गायलं, महत्त्व गायलं. काय पंढरपूरचं महत्त्व त्यांनी सांगितलं? वाराणसी चालीजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा, ऐसी पंढरी मनिजे ध्याती, त्यासी लोकी तीही गती, ते अनिका तीर्था जाती, तीर्थे वंदिते तयासी, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण, ऐका पंढरीचे महिमान, रावळी तुतुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. नामदेव महाराजांचा अभंग डोळ्यासमोर ठेवून पंढरपूरचा महिमा गायला. काय पंढरपूरचा महिमा? पंढरपूरमध्ये जेवढे दगड आहेत आणि जेवढ्या गवताच्या काड्या आहेत त्या सगळ्या देवच आहेत. हा पंढरपूरचा महिमा आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, त्यांना सुद्धा तुम्ही देव माना. तृण म्हणजे गवत आणि पाषाण म्हणजे दगड. काय पंढरपूरच्या वारकऱ्याचा महिमा? वारकऱ्याचा महिमा सांगत असताना ऐसी पंढरी मनिजे ध्याती, त्यासी लोकी तीही गती, ते आणि का तीर्था जाती, तिन्ही लोकात गती होते वारकऱ्याची, पंढरपूरच्या वारकऱ्याची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वारकरी जर इतर तीर्थांना गेला तर इतर तीर्थांच्या चरणावर वारकऱ्याला डोकं टेकावं लागत नाही, मग इतर तीर्थच वारकऱ्याच्या चरणावर डोकं टेकवतात. लक्षात ठेवा, हे वारकऱ्याचं महत्त्व आहे. एवढा चांगला वारकरी संप्रदाय असून सुद्धा लोक गुजरातला का जातात तेच कळत नाही. विठाला 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 विठाला.
किती छान सांगितलंय आणि तुम्हाला पुरावा देतो मी. ज्ञानोबाराय वर्णन करतात, नामदेव महाराज वर्णन करतात. नामदेव महाराज म्हणतात की तीर्थयात्रेला नामदेव महाराज ज्ञानोबाराय सोबत गेले, काशीला गेले. रामनगरी नावाची वेस आहे, त्या वेशीवर आले. हे भगवान महादेवाला ज्यावेळी कळालं त्यावेळी महादेवानं स्वतःचं स्थान सोडलं आणि भगवान महादेव रामनगरी वेशीपर्यंत सामोरे गेले. कुणाला सामोरे गेले? भगवान महादेव. तर ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराजांना सामोरे गेले. दुरूनच या दोनही संतांना पाहिलं आणि चरणावर नतमस्तक झाले. महादेव, देवाधिदेव महादेव आमच्या ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक होतात. हा वारकऱ्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. वारकऱ्याचा अधिकार आहे. कारण वारकऱ्याचा महिमा वारकऱ्यालाच कळतो ना. या जगातला पहिला वारकरी जर कोण असेल तर भगवान महादेव आहे, लक्षात ठेवा. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. बरोबर आहे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. काकड्यात म्हणतो की नाही, कोण आहे पंढरपूरचा पहिला वारकरी? तर भगवान महादेव पंढरपूरचा पहिला वारकरी आहे. तुका म्हणे वैष्णवा शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. तुका म्हणे वैष्णवा शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. तुका म्हणे वैष्णवा शिरोमणी महादेव, तुका म्हणे वैष्णवा शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. म्हणे वैष्णवा शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव, वैष्णव शिरोमणी भगवान महादेव, लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं वर्णन करत असताना असं केलेलं आहे महादेवाचं. हस्ते अक्षमाला हृदि कृष्ण तत्वम, जिव्हाग्रभागे वरराम मंत्रम, यन्मस्तके केशवपाद तीर्थम, के शिवम महाभागवतम नमामि. भगवान शिवाला महाभागवत म्हटलेलं आहे आणि ज्ञानोबारायांना मोठा वैष्णव म्हटलेलं आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. मग जो मोठा वैष्णव असतो ना त्यालाच मोठा वैष्णव कळत असतो. लहान्यांना मोठा कधीच कळू शकत नाही. विठाला 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 विठाला. हे दोघही मोठेत म्हणून ज्ञानोबारायांचा अधिकार महादेवाला कळाला आणि महादेव ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाले. उठले, प्रेमानं ज्ञानोबारायांचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, आईसे बोलत चालत दोघे आले गंगेत. मला हे सांगायचंय, ज्ञानोबारायांना ज्यावेळी गंगेनं पाहिलं त्यावेळी गंगेनं स्वतःचा प्रवाह बदलला आणि गंगा ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली. ते अनिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. वारकरी जर इतर तीर्थांना गेले तर तीर्थच त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई, हा वारकऱ्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पंढरपूरचा महिमा आहे हा, लक्षात ठेवा. महाराज, जगात असं पाप नाही की जे एखाद्यानं केलं नाही. सगळे पाप केले. सगळ्यात खतरनाक पाप आहे गुरुपत्नीचं गमन करणं. लक्षात ठेवा. गुरु आई असते ना, ती मातृगमनाचं पाप. आणि हे चंद्राकडून घडलं, आत्माराम भाऊ. आणि चंद्र हा क्षयरोगी झाला. हे रोग जे होतात ना, उद्भवतात ना रोग, हे पापाचे परिणाम आहे. तुका म्हणे पापे, ते प्रमाण क्षेपक आहे पण बरोबर आहे ते. भोगे रोगा जोडून या दिले आणि काही रोगाटलेले जन्माला येतात ना, यांनी पाठीमाग काहीतरी काशी केलेली असते म्हणून रोग होतात. हे विनाकारण होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून चंद्राला क्षयरोग झाला. चंद्राचा साडू कोण? महादेव, भगवान महादेव. आता साडू म्हणजे एकाच व्यक्तीनं फसवलेले दोन ग्राहक म्हणजे साडू. तुम्हाला कळतंय का बघा, नाही तर जेवण बिवण केले तुम्ही झोपून घ्या, काय टेन्शन घेऊ नका, आहे का नाही. एकाच
काय एकाच कंपनी एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक म्हणजे साडू. आता साडूला साडूची कळ लागली. महादेव म्हणे हा तर आपला साडू आहे आणि याला जर क्षयरोग झाला तर काय करा. मग आता याच्यावर उपाय काय म्हणून भगवान विष्णूंना बोलवलं. भगवान विष्णू म्हणाले की एक काम करावं लागेल आपल्याला. शेवटी चूक होऊ नये झाली, कोणाकडूनही चूक होऊ शकते. फक्त म्हणत तुम्ही तर महाराज येईन तुम्हाला लाज वाटली का असं करायला. अरे हे मोठमोठ्यांना काम क्रोधादी विकारांनी सोडलं नाही महाराज की झाडकी पत्ती महाराज. खरंय की खोटं आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला हे तर सामान्य आहे. ज्यांनी असा पोरगा जन्माला घातला की जो जगाचा गुरु आहे, तो जगाचा गुरुच काम विकार आवरला नाही म्हणून जन्माला आलेला आहे. कोण? पराशरे केली काय भोगिली अति दिवा दुर्गंधा. लक्षात ठेवा. त्यातून कोण जन्माला आलं? व्यास महर्षी जन्माला आले. म्हणून असं समजायचं नाही की आमका आहे त्याला तसं करायला कसं काय घडलं. अरे कुणाकडूनही काहीही होऊ शकतं. हे विकार बलवान आहे. लक्षात ठेवा. बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समपि कर्षती. भगवान व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे. इंद्रिय अतिशय बलवान आहे. कधीच कुणी म्हणू नये की मी आमका आहे माझ्या ठिकाणी वैराग्य आहे मी काय करू शकत नाही मी आमका आहे तमका आहे धमका आहे. एक सांगू का, जोपर्यंत अरे तित्तर खडे खातो तरी त्याला काम त्रास देतो. आपण तर भाकरी खातोय आपलं काय होईल. विठ्ठल विठ्ठल अजून तुम्हाला अजून सांगतो लक्षात ठेवा. या वैराग्याच्या गप्पा बिप्पा हाणणारे जे आहेत ना, आम्ही असे वैराग्यवान तसे वैराग्यवान, हे काही खोटं आहे सगळं. ज्ञानोबाराय म्हणतात जो जाहला ऐसा म्हणे तो काहीची नव्हे. शेवटच्या श्वासापर्यंत कधी काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून मी परिपूर्ण झालोय आज जर एखादा म्हणत असेल तर त्याची जिरावल्याशिवाय देव राहत नाही. लक्षात ठेवा. जववरी तववरी जंबूक करी गर्जना. कोल्ह्याच्या कुईकुटपर्यंत ऐकू येत होत्या आपल्याला आपल्या भागात, जोपर्यंत बिबटे सुटले नव्हते तोपर्यंत. बरोबर ना. लांड्या कुत्र्यांचा सुळसुळाट कुठपर्यंत होता, जोपर्यंत वाघ पाहिला नाही तोपर्यंतच त्यांचं भुकणं आहे. पण एकदा की सिंह आला की मिटला विषय. जव त्या पंचणना देखिले नाही बाप जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना. कुठपर्यंत आहे? समुद्राची गर्जना. जोपर्यंत अगस्ती ब्राह्मणाला पाहिलं नाही तोपर्यंत. जववरी तववरी समुद्र करी गर्जना. जवळ अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. एका घोटात समुद्र प्राशन करून टाकतात अगस्ती ऋषी. म्हणून हे जे आहे ना जवबरी तवबरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बाप, तोपर्यंतच वैराग्याच्या गोष्टी. एखादी सुंदर स्त्री नजरेस पडली की वैराग्य गायब होऊन जातं महाराज. विठ्ठल विठ्ठल हे सगळं का सांगतो मी? त्याचं कारण आहे की चंद्र मोठा आहे ना. झाली की नाही त्याच्याकडून चूक मला सांगा? झाली. भगवान विष्णू म्हटले ठीक आहे चुका कोणाकडून होत नाही. झाल्या ना चुका तर लोकांना सांगत बसू नका. झाली चूक की देवाला किंवा संतांना सांगायची. लोकांना 5 गोष्टी सांगायच्या नाही. किती गोष्टी सांगायच्या नाही? किती? कोणत्या कोणत्या? हे माहिती आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या? ते मी सांगतो ऐका तुम्ही. पहिली महत्वाची गोष्ट, लोकांना तुमच्या जवळचे पैसे संपले सांगू नका. तुमच्याकडे पैसे संपला ना, लोकांना सांगत बसू नका की मला दारिद्र्य आलं आणि माझ्याकडे पैसे संपले. अजिबात नाही. कारण ज्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसताना त्याचा वापर फक्त गेम खेळण्याकरता होतो, हे लक्षात ठेवा. आपला गेम होऊ नये असं वाटत असेल तर पैसे ज्या दिवशी संपले ना पैसे, त्या दिवशी कोणालाही म्हणायचं चल तुला चहा पाजतो मी, चल तुला जीव घालतो. त्याच्यासोबत जेवायला जायचं, पोटभर जेवायचं आणि बिल म्हणजे त्याचं जेवण व्हायच्या आता आपण निघून जायचं. त्याचं तो पाहून घेईल काय करायचं. हे का सांगतो मी तुम्हाला? अर्थनाशम पहिली गोष्ट चाणक्यानं सांगितली. अर्थनाशम. पैसे संपले सांगू नका. कारण पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे आपल्याला. धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, आहे का नाही?
धनवान आहे तोपर्यंत किंमत आहे. पैसा संपला, निकवड्या आणि निष्ठुरा उबगीजे जीवी सोयरा सोयरा सोयरे धायरे सुद्धा उबगतात. सोयरे धायरे सुद्धा म्हणतात काही खरं नाही याचं. म्हणजे फोन जरी आला ना सोयऱ्याचा एखाद्या, ज्याच्याकडे पैसे नाही अशा जवळच्या नातेवाईकाचा फोन आपल्याला आला ना, तर आपल्याला सुद्धा वाटतं काही मागायलाच फोन केला, काय जाऊ दे मरते, काय उचलीत आहे, पैसे मागलतो नको उचलू. खरं की खोटं आहे ही वस्तुस्थिती? काय किंमत देतो महाराज आपण त्याला. म्हणून लक्षात ठेवा, अर्थनाशम समाजात वागायचं असेल तर पैसे संपले तर कुणालाच सांगत बसू नका. 2 मनस्तापम, एखादी चूक झाली आपल्याकडून कुणाच्याच समोर सांगत बसू नका माझा आमका मित्र आहे तमका मित्र आहे. लोक रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडून एखादी चूक झाली, मनस्ताप करा, जगाला सांगू नका. मनस्तापम गृहे दुश्चरितानीच, घरातल्या एखाद्या व्यक्तीचा वाकडा पाऊल पडला, मुलीचा पडला, मुलाचा पडला, घरातल्या घरात मॅटर मिटवून घ्या. गावाच्या चावडीवर जाऊ नका आणि लोकांना सांगत बसू नका की आमच्या घरात असं घडलंय म्हणून. आत्मछिद्रम न प्रकाशयेत, स्वतःचे दुःखाची छिद्र जगाच्या प्रकाशात कधी आणू नका. जग पांघरून टाकत नाही, त्या छिद्रांमध्ये बोटं घालून मोठं करत असतं जग, लक्षात. खरंय की खोटं आहे? म्हणून गृहे दुश्चरितानीच. 4थी महत्वाची गोष्ट आहे वंचनम, आपली विवंचना झाली. आणि 5वी महत्वाची गोष्ट अपमान झाला. या 5 गोष्टी बुद्धिमान माणूस कधीच जगाच्या प्रकाशात आणत नाही. मतिमान न प्रकाशयेत, पण लक्षात ठेवा जगाला जरी नाही कळू दिलं या 5 गोष्टी, तरी आपलं आराध्य श्री पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आहे का नाही? आपण किती स्मार्ट आहे हे संतांना सांगत बसू नका की आम्ही किती चांगले, आपण किती नालायक हे संतांना सांगितलं पाहिजे. आम्ही किती स्कॅम केलेले आहेत हे संतांना सांगितलं पाहिजे. आपण महाराज लोक संत घरी आले की त्यांना सांगतो आम्ही यंदा कांदे केले, वांगे केले, बटाटे केले. अरे हे कशाला सांगता? गेले पाण्यात वाहून सगळे, कशाला सांगता तुम्ही? त्यापेक्षा हे सांगा की मला अजून विकार माझे ताब्यात येत नाहीत, काय करावं लागेल? अजून माझा राग जात नाही, माझ्याकडून हे पाप घडलं ते पाप घडलं. महाराज पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी कधीच स्वतःचा शहाणपणा सांगितला नाही. मी किती निकृष्ट आहे हेच प्रत्येक अभंगातून, नाटाच्या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न. मितवानाथ अपराधे मितवानाथ अपराधे कर्महीन मती मंद बुद्धी कर्महीन मती मंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपा नीती पाय बापा नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले सांडिले गीत ऐकिले गायले गीत नाही लाज सांडिले गीत. नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. बघा ना अभंग. मी तव अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगो काय मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तो पासे. जीवित्व वेचिले वियोगे हिंडता प्रवास वावुगे आधी व्याधी पिडा रोगे केलिया भोगे तडा तोडी. काय बोलली तू कब्बर? कुठलाही नाटाचा अभंग वाचा, त्यामध्ये माझ्या नकारात्मक काय काय गोष्टी माझ्याकडून झाल्या त्याच देवाच्या समोर सांगितल्या. देवाला सांगा, देवाला सांगा. चंद्रानं देवाला सांगितलं असं असं घडले माझ्याकडून. महाराज देव कृपावंत आहे, देव करुणावंत आहे. तो म्हणतो की तुम्ही पाठीमागे एखाद्यानं काय केलं ते पाहू नका, पण आपिचेत सुदुराचारो भजन्ते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. भगवंत म्हणतात
आचरण पाहता सुभटा दुष्कृताचा कीरसील वाटा परी जीवित वेचिले चोहटा भक्तीची आकी. अजून काय बोलले भगवान? भगवान म्हणतात दुष्कृती जरी जाहला अनुताप तीर्थी न्हाला नावोनी मजा तू आला सर्व भावे. पश्चाताप झाला ना आणि मग तो माझ्याकडे आला की मी त्याला मुक्ती देत असतो. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ या जगातलं कोणतं असेल तर अनुताप नावाचं तीर्थ आहे. नाये अनुताप पांघरे दिशा स्वेद निघू दे अवघी आशा होसील आधी होताची तैसा तुका म्हणे दशा भोगी वैराग्य तुका म्हणे दशा भोगी वैराग्य नाये अनुताप पांघरे दिशा. अनुताप झाला पाहिजे, अनुताप. आणि हा अनुताप ऐसा अनुताप चित्ती वाहता वैराग्य ये तयाच्या हाता. अनुताप आपल्या हृदयामध्ये वैराग्य निर्माण करत असतो. चंद्राच्या ठिकाणी तो अनुताप वैराग्य झालं. देवा वाचवा. देवानं सांगितलं समोर पडलेला जो दंड आहे तो उचल, लोखंडाचा आहे तो, आणि ज्या तीर्थात नेऊन प्रत्येक तीर्थामध्ये तो दंड टाक. ज्या तीर्थामध्ये तो दंड तरेल तिथं स्नान कर, तुझा क्षयरोग बरा होईल आणि तू मुक्त होशील. सगळे तीर्थ पालथे घातले जगातले. पंढरपूरला आला, भीमा नदी वाहत होती, तोपर्यंत चंद्रभागा नव्हती, भीमाच होती. आणि पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि तो दंड त्या भक्त पुंडलिकाच्या समोर तीर्थामध्ये टाकला. भीमा तीर्थामध्ये तो तरला. स्नान केलं सचैल, अंगावर पाहतो तर क्षयरोग नाहीसा झालेला आहे. आणि मग मात्र चंद्राला कळालं की सर्वात श्रेष्ठ तीर्थ या जगातलं कोणतं असेल तर हेच आहे. म्हणून चंद्रानं महापाप केलं होतं. चंद्र के पाप भागा इसलिए नाम पडा. झोपले का? काय चालू आहे आपलं? चंद्र के पाप भागा इसलिए नाम पडा चंद्रभागा. चंद्रभागा. मग भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा म्हणतो की नाही आपण. म्हणून चंद्रभागा आहे जगात असं कोणतं तीर्थ नाही. अवघीची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. उत्तम हे तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा ठाव निवडिला. उत्तम क्षेत्र आहे, उत्तम तीर्थ आहे आणि देवही उत्तम आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पायाजवळ येऊ देणार नाही. द्वारकेचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश. तुम्ही गोकुळात जा, मथुरेत जा, पायाजवळ कोणताच देव येऊ देत नाही. पण या जगामध्ये एकमेव देव असा आहे की तो तुम्हाला पाया पडू देतो. त्याचं नाव आहे विठोबा. विठोबा. ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे. महाराज म्हणतात ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर ऐसा विटेवरी देव. आहे का कुठं असा देव मला सांगा या जगाच्या पाठीवर? तुम्ही दक्षिण भारतात फिरून आले, पांडुरंगासारखं आहे का कुठं काय? हां, कुठंच काही नाही. लक्षात ठेवा. म्हणून विठोबासी शरण जावे. त्याच्यासारखं दुसरं कुठंच नाही आहे. महाराज म्हणतात नाही उपमा द्यावया समतुल्य आणि काठाया धन्य भाग्य जया जे पंढरपूर देखती, जे पंढरपूर देखती. तुकाराम महाराज वर्णन करतात नाही उपमा द्यावया समतुल्य आणि काठाया. याच्या तुलनेला येईल असं जगात एकही ठिकाण नाही. एकही ठिकाण नाही. एकही ठिकाण नाही. एवढं वर्णन पंढरपूरचं केलं. मग गावातला एक पोरगा पंढरपूरला जायला निघाला.
पण जाता जाता ज्येष्ठ वारकऱ्याचं दर्शन घ्यावं म्हणून तो असे वारकरी गावातले ज्येष्ठ आमच्या महाराजांसारखे त्यांच्याजवळ आला, पाया पडला आणि सांगितलं मी पंढरपूरला चाललो बरं का. मग तुमचं नाव काय? शंकरराव ना? शंकररावनी सांगितलं ठीक आहे जा म्हणे, काय हरकत नाही, चाललात ना तुम्ही जा, माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे. मग तो तरुण पोरगा निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात सहभागी झाला आणि पंढरपूरला गेला. आता मी तुम्हाला विचारतो, त्या पोराला तुम्ही अगोदर जाण्याकरता प्रवृत्त केलं होतं की अगोदरच तो जायला प्रवृत्त झालेला होता पंढरपूरला? काय तुम्ही केलं की तो अगोदरच निघाला होता? हा, अगोदरच निघाला होता. तुम्ही फक्त काय म्हटले? जा. म्हणजे त्याची प्रवृत्ती दृढ करण्याकरता तुम्ही संमतीचं बोलले, त्याला अनुज्ञा असं म्हणतात. विठाला 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 विठाला. पहिलं काय सांगितलं होतं तुम्हाला? काय? दुसरी काय सांगितली? अनुज्ञा. कळलं ना तुम्हाला अनुज्ञा कशाला म्हणतात? अगोदरच एखाद्या गोष्टीमध्ये प्रवृत्ती असते, फक्त प्रवृत्ती दृढ करण्याकरता संमतीचं बोललं जातं, त्याला काय म्हणतात? अनुज्ञा म्हणतात. सोपं उदाहरण सांगू का? एक पोरग तंबाखू मळीत होता, त्याच्या बापानं पाहिलं आणि त्यानं मागं लपवले. बाप म्हटला काय घाबरू नको, जाऊ दे, मी पाहिलंच ना, आता डबल घे. याला म्हणतात अनुज्ञा. विठाला 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 विठाला. असं कळतंय का नाही कळत तुम्हाला? एकदम नाराज चेहरे करून बसले. बरं, कीर्तनाला वर्ग असा आहे ना, तरुण कीर्तनालाच नाही महाराज. हे कीर्तन ऐकून बिघडणार नाही, सुधारणारही नाही, असे लोक कीर्तनाला येऊन बसले महाराज. हा, तरुण पोरं गेलेच कुठं, फक्त ताटीला दिसत आहेत तरुण, पण खाली बसलेले सगळे एज बार झालेले आहेत. खरं सांगतो मी तुम्हाला, 60च्या पुढच्या लोकांनी, मी म्हणतो लहान लहान लेकरं इथे कीर्तनाला आली पाहिजे. 5 वर्षाच्या पुढचे, 25, 30, 35 वर्षाचे तरुण कीर्तनाला बसले पाहिजे. त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं तर पुढं त्यांना आयुष्य आहे. आता तुम्ही आत्ताच 60 वर्षाचे झाले आणि तुम्ही कीर्तन ऐकून तुम्ही काय करणार आहे बुवा? आता जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे सगळं. आता ठाईचं बैसोनी करा एक चित्त. काय कांड करायचे ते सगळे कांड करून आलेले आहेत तुम्ही तुमच्या तारुण्यामध्ये. आता काय राहिलंय करायचं मला सांगा आता? आणि अशा वयात आता कीर्तन खरं आहे की खोटं आहे? म्हणून मी तरुणांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण सप्ते किती करा महाराज, किती करा, किती मोठे बाबा आणा, काही करा, पण लोकांमध्ये आतून परिवर्तन जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत 25 वर्ष पण फेल आहे, 50 वर्ष पण फेल आहेत. विठाला विठाला सप्ताह म्हणजे फक्त हल्ली स्टंटबाजी आणि एक इव्हेंट झालेला आहे. इव्हेंट, आम्ही आमका बाबा आणू शकतो. हां, खरं आहे की खोटं आहे? नाही, पण त्यांना आपण जर तरुणांना, हे बघा, तरुण काय वाईट येत असं नाही, त्यांना तुम्ही स्कोप दिला पाहिजे. म्हातारे खुर्च्या सोडायला तयार नाही, कसे काय तरुण येतील? हां, प्रत्येक ठिकाणी, राजकारणात सुद्धा चांगले तरुण पाहायला भेटत नाही आपल्याला, सामाजिक क्षेत्रात सुद्धा नाही, आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा नाही. कारण या जुन्यांचा जळका स्वभाव खूप प्रतिबंध निर्माण करतो. नवीन कोणी तयार झाला का यांच्या पोटातच गोळा उठला, आपली गादी जाती का काय असं त्यांना वाटायला लागतं लगेच. म्हणजे मी स्पष्ट बोलतोय, याच्यात खोटं आहे काही? हां हां, नाही नाही, वरून काय, वरून आहे, पण नाही 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 नाही, वरच्या खुर्च्यांचा विषय आपण सोडून द्या, पण कमीत कमी काय माहिती आहे का, जग सुधारायचा विषय सोडून द्या महाराज, आपण आपल्यापासून सुधारलं पाहिजे. ते एक बानगुडे पाटलाच्या व्याख्यानात ऐकलं होतं. ते एक पोरग आहे ना, जगाचा नकाशा होता, त्या बापानं काय केलं, तो जगाचा नकाशा फाडून टाकला आणि त्या पोराला सांगितलं की हा नकाशा जोड म्हणे, जगाचा नकाशा आहे हा जोड. ते पोरग आत्रब होतं, काम करू देत नव्हतं बापाला, विक्षेप करायचं. बाप म्हटलं तुला काय विक्षेप करायचा तो कर, पण अगोदर हा जगाचा नकाशा मी फाडलाय ना, तो जसा होता तसा जोडून दे. 2 मिनिटात त्या पोरानं जगाचा नकाशा जोडला आणि बापासमोर ठेवला. बाप म्हटलं अरे एवढं अवघड आहे जगाचा नकाशा, 7 खंड आहेत, समुद्र आहेत, एवढी मोठी पृथ्वी आहे, कसं काय तू एवढा लवकर जोडला? ते पोरगं म्हटलं त्या नकाशाच्या पाठीमागून एक माणसाचं चित्र होतं,
मी अगोदर माणूस जोडला, नकाशा आपोआप जग आपोआप जोडलं गेलं. आलं रे. मी अगोदर माणूस जोडला, जग जोडलं गेलं. आपण उपदेशाचे ढोस फक्त जगाला देतो आमच्या सहित सगळे, पण मला सुधारायचं नाहीये. मी सोडून सगळे नालायक आहे या जगामध्ये. व्हॉट्सॲपला उघडा, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या. स्वतः सोडून जगाला रोज मेसेज आहेत, रोज स्टेटस आहेत की अमकं केल्याने अमकं होतं, अमकं करा. फक्त समोरच्याला उपदेश द्यायला सगळे तयार आहेत हल्ली, पण ते 4 बोटं आपल्याकडे आहे याचं भान कुणालाच राहिलेलं नाही आहे. म्हणून ही अवनती जी आपली होते ना हळूहळू, त्याला कारण हे आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तरुण मंडळीला तुम्ही सहभागी केलं पाहिजे. डायरेक्ट तरुण तुमच्याकडे येणार नाही. लहान लेकरांना, आता हे 2 मुलं किती छान नाचत होते, हे 2च मुलं आहेत का आपल्या गावामध्ये? हां, त्यांना संधी द्या, चुकू द्या त्यांचं, टाळ चुकेल त्यांच्याकडून. त्यांना पावल्या खेळता येणार नाही व्यवस्थित, त्यांचा स्वर लागणार नाही, काय व्हायचं ते होईल, पण तुम्ही त्यांना संधी द्या. हां, आणि त्यांना जर तुम्ही संधी दिली तर निश्चित हळूहळू, फक्त संधी देऊन गप्प बसू नका. हल्ली काय झालं माहिती आहे का, ज्याला संधी मिळते तो डायरेक्ट स्वतःला महाराज समजायला लागतो. ही मोठी अडचण आहे. संधी मिळाल्यानंतर पुढची प्रगती खुंटून जाते महाराज. खरं सांगतो, मला येतंय आता गायन करता, काय नाही, मी कोणताही कीर्तनकार गाऊ शकतो, मी कोणताही कीर्तनकार वाजवू शकतो, काय अडचण नाही. आता पुढं प्रगतीचा विषय नाही ना महाराज, काय जागेवर स्टॉप होऊन जातं सगळं. असंही नाही झालं पाहिजे. माणसानं शेवटपर्यंत विद्यार्थी राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि क्षमा मागून बोलतो, आपल्या उत्सवामध्ये एक चांगला गायक आणि एक चांगला मृदंगवादक असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्याने काय होतं, आपल्याला त्याच्याकडून शिकायला मिळतं. नाही तर वासरात लंगडी गाय शहाणी होते. खरं सांगतो मी तुम्हाला. म्हणजे हे काय मी तुम्हाला बोलतोय असं घेऊ नका, पण कधीही माणसानं आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाच्या संगतीत राहिलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांच्या संगतीत राहा, तेव्हा प्रगती आहे. आपल्यापेक्षा खालचे शोधले की मग आपल्या प्रगतीला लगाम लागतो. लक्षात ठेवा, लगाम लागतो. कुठलाही शेती व्यवसायात सुद्धा जो चांगली शेती करतो त्याच्याशी मैत्री करा. लग्न खात हिंडतो मग मुरगाचा पाऊस झाल्यावर नांगरितो, ते तुमचे मित्र असतील तर बर्बादी आहे तुमची. लक्षात ठेवा, जैशी संगत वैशी रंगत. जशी संगत असेल तशी रंगत होत असते. असो, मला हा भाव तुम्हाला सांगायचा आहे की अनुज्ञा कळाली तुम्हाला. हां, अजून तिसरी अभ्यर्थना. अभ्यर्थना कशाला म्हणतात? अभ्यर्थना लहाना मोठ्याला करत असतो. विठ्ठल विठ्ठल लहाना मोठ्याला करतो म्हणजे काय? समजा एखादे महाराज इथं आलेले आहेत किंवा कीर्तन आहे, पंचपदी चालू झालेली आहे, विठोबा रुक्माईचं भजन झालं, पण महाराजांनी अजून फेटाच बांधला नाही. मग एखादा लहाना येतो आणि तो महाराजांना सांगतो, महाराज पंचपदी चालू झाली, विठोबा रुक्माई झालंय, तुम्ही लवकर फेटा बांधा. त्यांना अजून एक अभंग घ्यायला सांगतो. ही लहान्याने मोठ्याला सांगितलं की मोठ्याने लहान्याला सांगितलं? हां, कोणी कोणाला सांगितलं? लहान. याला म्हणतात अभ्यर्थना. भागवतामध्ये कलीनं राजा परीक्षितीची जी केलेली आहे तिला अभ्यर्थना म्हणतात. म्हणजे 4 जागा राहायला दिल्या राजा परीक्षितीनं कलीला. कुठं कुठं? द्युतम, मांसम, स्त्रियम, सोना, या 4 जागा दिल्या राहिल्या. धूतकर्म, जुगार जिथं असते तिथं कली असतो. लक्षात ठेवा, जुगार जिथं आहे तिथं कली आहे, म्हणून जुगार खेळू नका. बोलतच नाही. रमी खेळले होते पांडव आणि स्वतःची बायको डावावर लावली. वाघासारखे होते 5च्या 5, पण एकाचीही मान वर झाली नाही. स्वतःच्या डोळ्यात देखत बायकोची इज्जत लुटली जात होती. निमूटपणे पाहावं लागलं. त्याचं कारण रमीत हारले होते. खरंय की खोटं आहे? म्हणून महाराज म्हणतात, अरे हे देह व्यर्थ जावे, आईसे जरी तुझं भावे, द्युतकर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. कली आहे तिथं. द्युतम, मांसम, मांसाहार करू नका. हां,
सुळ्यांनी केला तर चालतो, म्हणजे सुळे दाताचे जे आहेत त्यांनी केला तर चालतो. विठ्ठल 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 विठाला 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 हो. ज्यांचे दात सुळे आहे ना त्यांनी मांसाहार केलं तर चालतो. जे जिभेनं पाणी पितात त्यांनी मांसाहार केलं तर चालतो, काही अडचण नाही. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, तुकाराम महाराज म्हणतात. मांसामध्ये कली वास्तव्य करतो. स्त्रियम परस्त्रीगमन कलीचं वास्तव्य आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट हिंसा कली आहे तिथं. कलीनं अभ्यर्थना केली. लहान आहे कली आणि मोठे राजा परीक्षित. परीक्षित का मोठे त्याचंही कारण मी तुम्हाला सांगतो. महाराज जन्माला आल्यानंतर शुकजींना देवाचं दर्शन झालेलं आहे, पण आईच्या पोटात असताना चतुर्भुज दर्शन माझ्या कृष्णानं परीक्षित राजाला दिलेलं आहे, म्हणून परीक्षित मोठे आहेत, लक्षात ठेवा. पोटात असतानाच विश्वरात नाव होतं खरं परीक्षितीचं, पण ईक्षण करणे म्हणजे पाहणे संस्कृतमध्ये. आणि म्हणून जो येईल त्याच्याकडे पाहायचा लहानपणी विश्वरात, आणि टुकू टुकू पाहायचा आणि म्हणायचा हे माझे विष्णू दिसत आहेत का ज्यांनी मला गर्भात दर्शन दिलं, त्यांच्यासारखेच दिसत आहे का, असा टकामका पाहायचा, ईक्षण करायचा. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, परीक्षिती. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा झाली मुक्ती झाली तया. ज्यांनी दर्शन दिलं, ज्यांनी भागवत सांगितलं त्यांना जन्माला आल्यानंतर दर्शन आहे, पण ज्यांनी श्रवण केलं पोटातच देवाचं दर्शन झालेलं आहे महाराज. म्हणून कौसल्यपेक्षाही आणि अंजनीपेक्षाही उत्तरा श्रेष्ठ आहे. कारण कौसल्या फक्त देवाला पोटात ठेवू शकली आणि अंजनी फक्त भक्ताला पोटात ठेवू शकली, पण एकाच वेळी देव आणि भक्त पोटात वागवणारी उत्तरा आहे, म्हणून ती श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. हो, हे का सांगतो तुम्हाला. परीक्षितीला अभ्यर्थना केली. काय अभ्यर्थना केली की या 4ही जागा घाणेरड्या आहेत, एखादी चांगली जागा द्या. म्हणून कली परीक्षितीला जी करतोय तिला अभ्यर्थना म्हणतात. विठाला 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 विठाला. हो हो. मग सुवर्णामध्ये जागा दिली. कशात जागा दिली, सोन्यामध्ये. म्हणून अनितीनं कमवलेल्या सोन्यामध्ये कली राहतो आणि प्रामाणिकपणे कमवलेल्या धनामध्ये माझा भगवान राहतो, लक्षात ठेवा. सोन्यात देवही राहतो कलीही राहतो, पण लोकाच्या मुंड्या पिरगळून बायकोला मंगळसूत्र नेकलेस केलं जातं ना, लांड्या लाबाड्या करून, ते 50 तोळे जरी असलं तरी त्याच्यात कलीच वास्तव्य करतो, ते कधी जया जात नाही. आणि कष्टानं अर्धा तोळाच 2-3 ग्रॅम जरी सोनं करू शकला एखादा, तरी त्या अर्ध्या तोळ्यात भगवंत वास्तव्य करतो, लक्षात ठेवा. आणि तिनं कमवलेल्या लंकेमध्ये रावण राहत होता ना, मला सांगा ना, लंका सोन्याची देवाची होती, द्वारका, आणि याची एकाची बुडाली आणि एकाची जळाली, लक्षात ठेवा. सुवर्णामध्ये अनिती आली की देव निघून जातो आणि कली घुसतो, त्याचा परिणाम आहे. विठाल विठाल विठाला 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 विठाला. हो, हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे, अभ्यर्थना. आणि चौथा असतो उपदेश. आता उपदेश कशाला म्हणतात, मोठा लहाण्याला करतो त्याला उपदेश म्हणतात. मग आज्ञा कोण करतं, तुम्ही विसरले का, मोठा. आणि उपदेश कोण करतं, शंकरराव, मोठा. कोणाला करतो, लहाण्याला. मग आज्ञा म्हणजे उपदेश आणि उपदेश म्हणजे आज्ञा, असं म्हटलं तर काही वावगं ठरेल का, हो वावगं होईल. का सांगू तुम्हाला, आज्ञा कोणत्या महिन्यात केली होती मालकाने नोकराला, बघू तुम्ही जागेवर आहे की नाही. वैशाखाच्या. तेव्हा काय होतं, ऊन होतं, दुपारचे 12 वाजले होते. मी ज्याला आज्ञा केली त्या सेवकाचे पाय पोळतील, ऊन आहे, त्याच्या हिताचा अहिताचा विचार केला का, आज्ञेमध्ये. आज्ञेमध्ये हिता अहिताचा विचार नसतो. आणि उपदेश जे मोठे करतात ना ते हिताचाच करत असतात. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. त्यात उपदेशामध्ये हिताचा विचार असतो. उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांना आहे. विठाल विठाला 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 विठाला. संतच तुम्हा आम्हाला उपदेश करू शकतात, लक्षात ठेवा. भगवंत दोघांकरता असतो, एक सज्जन आणि दुर्जन.
बरोबर ना? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनात. दोघांवर प्रेम असतं. आपण सज्जन पण नाही, दुर्जन पण नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. आहे का सज्जन आहे आपण? कोण सज्जन आहे? उभा राहा. आपण त्याचा इथं 1 तोळ्याची साखळी देऊन किंवा ही अंगठी देऊन त्याचा सत्कार करतो मी. सज्जन आहे, घेऊन पुढे या. आहे का कोणी सज्जन इथं? दाखवा मला. मनात सुद्धा पाप येत नाही असा सज्जन कोण आहे इथं? मग असा दुर्जन कोण आहे की त्याच्याकरता, त्याला मारण्याकरता देवाला यावं लागेल? असा एखादा दुर्जन आहे का? त्यालाही पुढे बोलवा. त्याची 2 तोळ्याची साखळी देऊन त्याचा सत्कार करू आपण. आहे कोणी दुर्जन? आपण सज्जन पण नाही, दुर्जन पण नाही. आणि सज्जन पण आहे, दुर्जन पण आहे. का सांगू तुम्हाला? रस्त्यानं जाता जाता आपल्याला 2 मूर्ती दिसली. एक रामाची आणि रावणाची. दोनही दगडाच्या मूर्ती. कुणाची उचलणार तुम्ही? बोला पटकन. रामाची. म्हणून तुम्ही सज्जन आहे. पण तसंच पुढे गेले, पुन्हा 2 मूर्ती दिसल्या, रामाची आणि रावणाची. रावणाची सोन्याची आणि रामाची दगडाची. आता कोणती उचलणार? खरं बोला, खोटं नाही बोलायचं. हा अहो, दगडाची रामाची मूर्ती कोण उचलणार या जगात? हा महाराज, 10 रुपयाची नोट दिसली तरी गुपचूप उचलून खिशात घालतात लोक. सोन्याची मूर्ती टाकून पुढे जातील का? म्हणून आपण दुर्जन आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि या दोघांकरता ज्याचा उपदेश आहे त्याला देव म्हणतात. पण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये. या जगात तेच मोठे, त्यांच्यात ते सोडून कोण मोठे? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये थोर कोण आहे? साधू आहे ना. सगळ्याच युगात साधू थोर आहे, पण कलियुगासारख्या भयानक युगात सुद्धा कोण थोर आहे? साधू थोर. साधू थोर जाना कलियुगी. म्हणून उपदेश करण्याचा अधिकार साधूचा आहे. आणि साधूच तुमच्या आमच्या कल्याणाचा विचार करून इथं आलेले असतात. शोधून आले संत हिता हित जगाचे. म्हणून जगत हिता करता सगळ्या जगाला एक उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात केला. निष्ठा नाम घ्यावे विठोबाशी शरण जावे. 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 विठोबाची शरण जावे. विठोबाची शरण जावे. निज निष्ठ नाम घ्यावे. निज निष्ठ नाम गावे. विठोबाची शरण जावे. विठोबाची शरण जावे. निज निष्ठ नाम घ्यावे. निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे. विठोबाची शरण जावे. महाराज म्हणतात उपदेश महाराज प्रस्तुत अभंगात करतात. आणि उपदेश हा हिताचा असतो, कल्याणाचा असतो. म्हणून जगत कल्याणाकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं आहे का? तुम्हाला मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हायचं आहे का? त्यासाठी एकमेव उपाय कलियुगामध्ये विठोबाची शरणागती. उठा उठा जागा पाठी. आणि कशा वाचूनी ठाव नाही कुठे? पंढरी वाचोनी तुझा. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बाप रखुमा दिवीवरा विठ्ठला शरण भावी न रिघता न चुकी जन्म मरण. उठा उठा जागा पाठी. भयाले मोठे वाजतसे बोंब कोणी नाही कती कानी. ज्ञानोबरांनी सांगितलं. भगवंत स्वतः सांगतात, जो मज होय अनन्य त्याचे निवारी मी. शरणागता शरण्य
शरणागताला शरण्य मीच एकटा आहे. म्हणून सर्व धर्मान परित्याज्य माम एकम शरणम व्रज असं भगवंत वर्णन करतात. सर्व धर्माचा परित्याग करा, मलाच एकट्याला शरण या. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात विठोबासी शरण जावे. विठोबाला शरण गेलं पाहिजे, कोणालाही नाही. हल्ली असं झालंय, हुरळली मेंढीन लागली लांडग्याच्या पाठी. खरं सांगतो तुम्हाला, या माता भगिनींमध्ये फार ते फॅड आपल्याला पाहायला भेटतं. हां, मी तुम्हाला विचारतो, एका वर्गात 50 मेंढ्या कोंडल्या, दरवाजा उघडला, एक मेंढी बाहेर गेली, वर्गात किती मेंढ्या राहिल्या? सिस्टीमवाले किती मेंढ्या राहिल्या वर्गात? हां, हे काय नाही का बरं? हां, एक गेली का तिच्या मागं सगळ्या जातात. एक गेले जावे त्याच्या मागे. तुकाराम महाराज म्हणतात ना, वट सुवित्रीचा पौर्णिमेचा दिवस होता, काही बाया हातात ताटण तांब्या घेऊन वडाची पूजा करायला चालल्या. आता जाता जाता त्या महिलांच्या टोळक्याच्या पुढे एक बाई चालली होती, संगीता. आता त्या संगीचं काही जमत नव्हतं, या बाकीच्या बायांसंग संगीचं जमत नव्हतं. तिच्या हातात ताटण तांब्या होता. तिनं काय केलं, खाजव आली तिच्या पाठीला, खाजव. आता खाजवणे हा प्रकार असा आहे, जेव्हा आली तेव्हाच खाजवावं लागतं. आता खाजव आली आणि पाहू उद्या परवा म्हटलं जमल का, काव टाळते. ते लगेच आहे ना, इन्स्टंट क्रिया आहे ती. मी काल म्हटलं धरे ₹1,00,000 धर, तो म्हटलं थांबा खाजून घेऊ द्या म्हणून. कारण खाजवणे हा प्रकार जो आहे तो लगेच इन्स्टंट क्रिया आहे. ती बाई म्हटली आता कसं काय खाजवायचं, हे 2 ताटण तांब्या जर खाली ठेवलं, बरं पाठीला खाजव आलेली आहे, कसं काय? ताटण तांब्या ठेवलं तर पृथ्वी देवत आहे, तिला समर्पित होईल. मग तिने युक्ती केली, रस्त्याच्या कडेला एक सिमेंटचा पोल होता लाईटचा, त्या पोलजवळ गेली ती, तिनं तिची अशी पाठ खाजवली, तिचं काम झालं, निघून गेली. संगीना पाठ का खाजवली? मंगी वनीला म्हणाली, वने आपण बघ ना, या संगीच्या जीवनात काहीच कमी नाही ग. तिचा नवरा चांगला आहे, पोरं हुशार आहे, आपलं सोयाबीन गेली भिजून पाण्यानं, तिची भिजत नाही, सगळं एकदम चांगलं आहे तिचं, असं का बरोबर? त्यावेळी वनी मंगीला म्हटली, मंगे संगीचं एवढं चांगलं का बरं आहे माहिती का? दर टायमाला आपण उठतो सुटतो वडाची पूजा करतो म्हणे, पण त्या वडाची पूजा करायच्या अगोदर पोलाला पाठ घासावी लागते, आपल्याला माहीतच नाही म्हणे. म्हणजे आपली पूजा सदोष घडते आणि संगीबरोबर पूजा करून येते म्हणे, त्याच्यामुळं आपल्याला नाही जमत ते. मग मंगी वनीला म्हटली, वने जर एवढी पॉवर पोलामध्ये असेल तर तिनं थोडी घासली ना, मी आखी पाठ खाजून घेते, मी आखी पाठ खाजून घेते. मंगी म्हटली मग काय नवस राहिला, वडालाच पेऱ्या मारल्या पाहिजे, यंदाच्या दिवशी नाही यंदाच्या वर्षी पोलालाच गुंडळून देऊ द्वारा म्हणे, आपण काय व्हायचं पाहू म्हणे, होकारला. हां, संगी मंगी वनी गेली, पोल राखताना भरला, एवढ्या पाठी घासल्या यांनी. नंतरची बाई आली, तिला वाटलं शेंदूरच आहे का काय, तिनं शेंदूर लावला, बाकीच्या बायांनी दोरे गुंडाळले. MACB वाले आले, ते म्हटले हा पोल देव तयार झाला इथं. त्यांनी वरच्या तारा काढून नेल्या आणि तिथं मागच्या वर्षी सप्ताह झाला, काला झाला. कालच कीर्तन आपलं होतं, तुमचं मानुरील जसं होतं तसं काल्याचं कीर्तन. कोणत्या देवाचं? येड्या हळदी. कुठेही जाऊन स्वतःचं जीवन समर्पित करता का? हां, आमका बाबा निघाला आणि तमका बाबा निघाला. अरे कसले काय बाबा, या जगात शरणागताला शरण्य फक्त विठोबा आहे, फक्त दुसरा कोणीच नाही आहे. म्हणून सांगितलं विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे. कुणाला शरण जाता महाराज? माणसांना शरण जाता तुम्ही. हां, आमके आमचे गुरून तमके. अरे तुम्हाला एक सांगू का, अरे जे मुळातच बद्ध आहे ते काय तुम्हाला मुक्त करणार आहेत मला सांगा? चमत्काराला भाळणारी दुनिया आहे ही, लक्षात ठेवा. हां, आमकं वाचा म्हणजे तुमच्या जीवनात तमकं होईल आणि तमकं वाचा म्हणजे आमकं होईल. घराचं दार ते तोडून टाका आणि इकडच्या दिशेनं करा आणि तिकडचं तोडा आणि तिकडं करा. अरे कशाला हे अंधश्रद्धेच्या मध्ये अजून लोकांना घेऊन जाता?
हा, आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे दाही, तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा. हरिदासाला सगळ्या दिशा शुभच आहे ना. हा, कशा करता तुम्ही हे सगळं पाठीमागे घेऊन चालले? वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. आणि वारकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय प्रमाणे आम्हाला ज्ञानोबारायांनी जे सांगितलं, आमचा आई ज्ञानोबा आहे आणि आमची आई तुकोबा आहे, बाकीच्यांनी तोंड मारायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. कुठंही जाऊ नका. अनेकांच्या मते गोवा हो जीवाने दावा. तुकाराम महाराज सांगतात काही गरज नाही. पाप केलेले लोक महाराज, भ्रष्ट लोक या मार्गाला जातात. खरं सांगतो तुम्हाला, भ्रष्ट लोक अनन्य राहत नाहीत. कारण त्यांना माहीत राहतं इथं गुण येईल का तिथं गुण येईल. कारण वाईट कामं केलेली असतात म्हणून मग कुणाच तरी पाय पकडून आला तर आला गुण म्हणून हिंडत राहतात इकडं तिकडं. हां, आमचे जोग महाराज त्या ब्राह्मणाला म्हटले, पाणी दिलं त्यांना हातात आणि मग कशाला दिलं म्हणे. मग ते ब्राह्मण म्हटलं की जर काही पापं केले असतील तर मग रामकुंडामध्ये समर्पित करा. ते पाणी घेतलं, बामणाच्या तोंडावर फेकून मारलं. म्हणे अरे बामणा, मी पाप केलेलं आहे, काही माफ करा असं कोण म्हणतं माहिती आहे तुला? ज्यांनी पाप केलंय तो. अरे आयुष्यात पापच केलं नाही, पापच मनातून सुद्धा पाप केलं नाही तर कशात संकल्प सोडतो? हां, कशाचा संकल्प सोडतो? म्हणून एकच, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी आहे वास. विठोबासी शरण जावे, त्याला शरण गेलं पाहिजे. शरण जाणं म्हणजे काय करणं? शरण जाणं या शब्दाचा अर्थ आहे 6 प्रकारची शरणागती. लक्षपूर्वक ऐका. कोणकोणती? 1. आनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति ती विश्वासो गुप्तृप्तो वर्णम तथा. 6. देवाला अनुकूल असं वागणं. लक्षात ठेवा, वागायचं पण कसं? अनुकूल, देवाला आवडेल ते करण्याचा संकल्प करणं. देवाला तंबाखू खाणं आवडत नाही ना, देवाला सिगारेट पिणं आवडत नाही ना, देवाला दारू पिणारा आवडत नाही ना, देवाला गांजा पिणारा आवडत नाही ना. मग आपण माझ्यामध्ये जे जे काही वाईट आहे, भगवंताच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंध निर्माण करणार आहे, त्या सगळ्यांचा मी त्याग करेन असा संकल्प करणं ही विठ्ठलाची शरणागती आहे. विठोबासी शरण जावे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. फक्त गळ्यात जाड जाड मण्यांच्या माळा घातल्या, फार मोठा गंटिळा लावला, पंढरीची वारी चालू आहे, हरिपाठ चालू आहे, बांधई करायचं काम चालू आहे. हे लबाड लोक आहेत महाराज. हे यांच्या नादी लागू नका. तुम्हाला खरं सांगतो, यांच्या नादी लागू नका. हे 2 टप्पी वागणारे. म्हणून एकच काहीतरी असलं पाहिजे, परमार्थ प्रॅक्टिकल झाला पाहिजे महाराज. हां, परमार्थ वेगळा आणि प्रपंच वेगळा असं नाही. आपला प्रपंचच परमार्थ केला पाहिजे. प्रपंचालाच कोणी एखाद्या संन्याशाने जरी आपला प्रपंच पाहिला तर त्याला लग्न करावं वाटलं पाहिजे. माझं लग्न झालं असतं तर असाच प्रपंच केला असता मी. हां, एवढा प्रामाणिकपणा आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम. जे अनुकूल आहे ते करण्याचा संकल्प करणं. मी कोजागरती पौर्णिमेपासून पहाटे लवकर उठणार, काकडा करणार असा संकल्प करणं भगवंताची शरणागती आहे. केवळ संकल्प शरणागती आहे. माझ्या जीवनात मी कायम संत संगतीमध्ये राहणार हा संकल्प भगवत शरणागती आहे. मी माझ्या जीवनामध्ये कधीच व्यसन करणार नाही असा संकल्प भगवत शरणागती आहे. प्रातिकूल्यस्य वर्जनम, तो माझं रक्षण करेल असा दृढ विश्वास भगवत शरणागती. विठ्ठल महाराज लोकांनी 4 रुपयाच्या कोंबडीच्या अंड्यावर विश्वास ठेवला पण पांडुरंगावर विश्वास ठेवला नाही. तुळशीच्या माळा काढून अंडे खाले काही काही. खरंय खोट आहे? हां, आणि विश्वास कशावर? कशावर विश्वास ठेवला? कोंबडीच्या अंड्यावर ते असतं ना त्याच्यावर. आणि माळी काढून अंडे खाले. वारे बहादर. हां, कधी देव तुम्हाला भेटेल मला सांगा. इथं शुळावर चढवल्यावर भानुदास महाराज म्हणतात, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीचा वास पाहे गा विठोबा.
न करी अनिकांचा पांगिला सप्तही सागर समरस होती जरी हे विरोणी जाय क्षिती काय व्हायचं ते हो दे देवा तू माझं रक्षण करणार आहेस याच्यावर माझा दृढ विश्वास आहे रक्षिष्यती ती विश्वास हो ही भगवत शरणागती आहे आपण स्वतःला भक्त समजवतो पण देवावर किती विश्वास आहे सांगा मला छोट्या छोट्या गोष्टींनी हातबल होऊन जातो महाराज आपण चांगले चांगले माळकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात विश्वास नाही तुमचा देवावर माळ घातली माझं लग्न कधी होईल याच्या टेन्शनमध्ये अरे देहावर तू माळच घालून आता तुळशी पत्रच ठेवलंय ना मग कशाला टेन्शन घेतो महाराज देव ठेवील आणि तुम्ही नाही राहिले तर तसंच राहावं लागतं ना तरी पण देवाने जे जसं ठेवलंय तसंच राहावं लागतं तुम्ही किती शहाणपणा केला तरी किती शहाणपणा करा तुम्ही मनानं काहीच होत नाही लोकांमध्ये आपण मिरवतो आम्ही शहाणे काही फरक पडत नाही शेवटी देवाला तुमचा गेम कसा करायचा हे माहीत आहे कालची मॅच जर तुम्ही पाहिली असेल ना शेवटी पाहिली ना तिलक काय त्याचं नाव तिलक त्याचं नाव काय पण वर्मा तिलक वर्मा बरोबर ना तो विजयाचा शिल्पकार ठरला अख्खी मॅच खेळला नाही तो रिंकू पण शेवटचा बॉल त्याला खेळायला मिळाला त्यानं अगोदरच लिहून ठेवलं होतं विनिंग शॉट माझा असेल म्हणे म्हणजे हा सामना सुरू व्हायच्या अगोदर आणि शेवटचा चौकर मारून टाकला त्या तो पाकड्या होता ना तो असं केलं त्याने ते काय त्याचं नाव त्यांना कळतच नाही बाप असतो त्यांनी बापाला शिकवायचं नसतं पोरं किती मोठे झाले तर बापाच्या समोर ते कायम छोटेच असतात विठाला अरे जे व्हायचं तेच झालं ना काय झालं देव जे करतो तेच होत असतं आपण काही करत नाही महाराज काय अपेक्षा ठेवली असेल त्या मराठवाड्यातल्या लोकांनी सोयाबीन निघाली का पोरीचं लग्न करू सोयाबीन निघाली का मग यांचे पैसे देऊ नांगरावाल्याचे देऊ अमकं करू तमकं करू महाराज इतकं वाईट घडलं की पुरानं वावरच वाहून नेले पिकं नाही वावरामध्ये खळाया तयार झाल्या त्यांच्या वावरं शेत जमीन राहिली नाही त्या लोकांना सगळी माती वाहून गेली काही शिल्लक राहिले नाही त्यांनी कोणाकडे पाहून रडावं मला सांगा आता अशा वेळी देव ईश्वर इच्छा बली असे देवाची इच्छा बलवान असते म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे सुखात आणि दुःखात सुद्धा पण आम्ही सुखाचे दिवस आले की उन्मत्त होतो आणि दुःख आलं की मग देवाला बाप मानतो देवा याच्यातून तू वाचव तूच आमचं वाईट केलं अरे सुखात विचारलं का तुम्ही देवाला मला सांगा रक्षिष्यती ती विश्वासो ही शरणागती आहे तो माझं रक्षण करेल असा डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे डोळे झाकून काय व्हायचं ते होईल तो करील मी वाईट केलंय कोणाचं मी त्याची भक्तीच करतोय ना मग मी जर त्याचा दास आहे तर माझी जबाबदारी त्याच्यावर आहे एकदाच बाई नवऱ्याचं नाव घेते मंडपामध्ये लग्न मंडपात ती पोरगी घेते की नाही मी भाजीत भाजी कशाची शेपूची मग कशाची नवरात्रात शेपू चालते ना नाही चालते खाणाऱ्याला काही चालतं त्याचं काय नाही भाजीत भाजी मेथीची आणि सकू माझ्या सकू किंवा अजून काय असतं ना सखाराम माझ्या प्रीतीचे एवढंच झालं ना तरी पण अख्खं आयुष्यभर त्याला सांभाळावं लागतं तिला बांगड्या घे तोरड्या घे काय घ्यायचं कुकू आण साड्या घे आमकं घे तमकं घे एकदाच ती त्याचं नाव घेते तर आयुष्यभर अरे मग जर साधा पती एकदा नाव घेते बाई तर आयुष्यभर तिचा सांभाळ करतो मग आमचा पती पांडुरंग परमात्मा आहे त्याचं जर निजनिष्ठेनं नाम आम्ही घेतलं तर तो आमचं रक्षण करणार नाही का मला सांगा करणार नाही का करेल की नाही पण आम्ही नाही घेत महाराज आमचा विश्वास नाही म्हणून आपण खरे भक्त नाही रक्षिष्यती ती विश्वास हो त्या द्रौपदीचा विश्वास होता माझा देव येईल मला वाचविल म्हणून ती म्हणाली की नाही कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखया लावियला तुम्ही पण म्हणाल आता वेळ का सखया लावियला 10 वाजले हे का नाही
असो, मला हे सांगायचं आहे की रक्षिष्यती ती विश्वासो गोप्तृत्व वर्णम तथा. देवाचं वर्ण केलं पाहिजे आपण. भाऊ म्हणून करा, पती म्हणून करा, मित्र म्हणून करा. अर्जुनानं सुदाम्यानं मित्र म्हणून केलं ना, सांभाळलं की नाही त्याला. विभीषणानं मित्र म्हणून केलं, सुग्रीवानं मित्र म्हणून केलं, हां सांभाळ केला ना. मग आपणही त्याला काहीतरी नातं त्याच्याशी जोडा. पुढे सांगितलंय कार्पण्यम, त्याच्याकडे जात असताना मी कुणीच नाही असा भाव ठेवा. कुणीच नाही. मग कशी शरणागती करायची? शरण आलो नेनतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेने, मतिमंद सर्वज्ञाने बहु रंक उणे रंका हुणे. मी रंकाहीपेक्षा खालचा रंक आहे असा भाव तिथं गेल्यावर ठेवला पाहिजे बरं का देवाच्या जवळ. हां, मी कुणीतरी असं समजून घाण घेऊन जर देवासमोर गेलं तर तुमचा स्वीकार करत नाही देव. तुम्हाला खरं सांगतो, त्या गोपिकांनी धरलं आत्माराम भाऊ, त्या गोपिकांनी त्या बासरीला पकडलं. बासरी माहिती आहे ना कोणती? कृष्ण वाजवतो ती बासरी. आता बासरी सजीव आहे का निर्जीव आहे? हां, त्या बासरीला धरलं, तिला दमदाटी चालू केली. एक अगं म्हणे देव झोपले की छातडावर राहते, देव चालायला लागले की कमरेला, हां देव मांडी घालून बसले की मांडीवर, हां देव गाई चारायला लागले की देवहुडा चरणी उभे राहिले की तू ओठावर. आम्ही देवाच्या ओठ्यापर्यंत सुद्धा नाही, तू ओठावर पोहोचली. काय पुण्य केलं सांग? ती बासरी म्हटली पुण्य बिण्य काही केलं नाही आपण म्हणे. मग देवानं कसं काय एवढं जवळ घेतलं? ती म्हटली देवानं मला जवळ का घेतलं सांगू? कधी घेतलं ते सांगते, का घेतलं माहीत नाही, पण जोपर्यंत मी आतून सगळी भरलेली होते ना तोपर्यंत देवानं मला कधीच जवळ केलं नाही. पण ज्या दिवशी मी आतून मोकळी झाले ना, देवानं डायरेक्ट ओठावर घेतलं मला. हां, देवाजवळ जात असताना आतून मोकळं होऊन गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. आतून. हां, घाण घेऊन मी सरपंच आहे, मी उपसरपंच आहे, चालला तोंड घेऊन देवाकडं. हां हां, मी चेअरमन झालो देवान मग चालला मी नवरदेव आहे. ते तर बिनलाजेत बुटं घालून ना देवाच्या समोर लाजात सोडल्या त्यांनी. एक जण गादीवर आला, लग्न झालं संध्याकाळी बुटं घालून इथं. तर बापानं सांगितलं की इथे यायचं बुटं घालून. म्हटलं रताळ्या, बुटं घालून नारदाच्या गादीवर येत असं. झालं तिकडे बुटं काढ म्हटलं. 3.5 तासाचा नवरदेव आणि त्याच्यात देवाचाही देव समजायला लागला स्वतःला. काय येडे लोक आहे. असो, काही पण रूढी परंपरा पाळतात. अरे जिथं तुम्हाला चपला बुटं काढायच्या तिथं काढलंच पाहिजे. एक वेळेस बुटं काढू नका, पण आतली घाण काढून जा. हां, म्हणून कार्पण्यम आत्मनिक्षेप, सगळं देवालाच सांगा. मगाशी मी बोललो ना, कोणालाच काही सांगायचं नाही. काय तुम्ही चांगलं केलं वाईट केलं देवाशी चर्चा करा, देवाला सांगा. देव तुमचं निवारण करेल. म्हणून विठोबाशी शरण जावे याचा अर्थ असा आहे की ही 6 प्रकारची शरणागती. अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यती ती विश्वासो गोप्तृत्व वर्णम तथा कार्पण्यम आत्मनिक्षेप षडविधा शरणांगती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे विठोबाशी शरण जावे. आणि कसं शरण जावे? निजनिष्ठा नाम गावे. निजनिष्ठा, निजनिष्ठा. शरणागतीत निष्ठा असली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. काही काही व्यभिचारी भक्त आहेत महाराज. हां, एका जागेवर टिकूनच राहत नाहीत. एका जागेवर नाहीच ते. हां, जिकडं दिसलं का सुटले तिकडं. जिकडं काय म्हणतात ना, जिकडं घुगऱ्या तिकडं उदो होतो. काही काही लोक राहतात पा सगळ्यांच्या सभेला राहतात. ते सगळ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते टाळ्या वाजवायला पुढंच राहतात. ते बसलेले कोणी नेता येऊ पुढंच. पण भक्तीमध्ये ते चालत नाही, लक्षात ठेवा. भक्तीमध्ये निष्ठा. अन्य आश्रयाणाम त्यागो नन्यता. अन्य आश्रयांचा त्याग करून एकाच अलंबनाचा स्वीकार करणं याला निष्ठा असं म्हणतात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. नाही तर सोमवार आला का महादेव शक्ती झोपल्या का? बरोबर, झोप लागली काय तुम्हाला? झोपू नका. कीर्तन संपलंय माझं. 10 वाजले, कीर्तन संपलं. आता पुढचं जरी राहिलं त्याला काय करू? आता घड्याळाची चूक आहे, माझं काय चूक आहे? हा,
घड्याळामुळे इतर बाकीचे गुटमळून पडले होते एकदा, तर माझं काय? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. खरं आहे की नाही महाराज? लोकसभेला घड्याळामुळे गुटमळून पडली ते, नाही तर चांगली सीट आली असते. ऐका, निष्ठा असली पाहिजे. सोमवार आला का महादेव, मंगळवार आला का देवी, बुधवार आला का पांडुरंग, गुरुवार आला का दत्तगुरु, शुक्रवार आला का संतोषी माता फुटाणी खाता, हां. पुन्हा शनिवार आला की जय बजरंगबली, तोड देणे दुश्मन की नली. आणि पुन्हा रविवार आला का मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. झालं मल्हारीच्या वारीला मोकळा. नवरात्र आलं का आईचा जोगवा जोगवा मागे. गणपती आलं का सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीमंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामनापूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फळा, फळीवर वंदना. आहे का ना? सरळ सोंड वाकडं तोंड, हा ती नयना. नयनासाठीच अर्थ चालू आहे. ती नयना आली का काय पाहून घेत आहे का नाही? ती नयना. लंबोदर पीतांबर, फळीवर वंदना, रत्न खचित फरा, तुझ गौरी कुमारा. हां, चंदनाची ओटी, हां, कुमकुम केशराबाई. हां, असं चालू राहतं सगळं. गणपती बाप्पा मोरया. येऊन काय अर्धा लाडू चंद्रावर. गेले गणपती, आल्या देवी, जय माता दी. झाल्या टिपऱ्या सुरू. कोणी हा दांड्या काढल्या खेळ, दांड्या खाली हाणायला पाहिजे महाराज. दांड्या खेळणारे तुम्हाला सांगतो. हां, अहो सगळ्या येड्याचा बाजार आणि पेढ्याचा पाऊस. ते गाणे कोणते? अरे देवीला गाणे कोणते लावतात? हां, तिथं गाणे लावायचे, बगुल की दुआले. हां, आणि तिथं मग त्या दांड्या अशा, त्या बायान माणसं. येड्याचा बाजार महाराज. तुम्हाला खरं सांगतो, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. नवविध भक्ती या नवरात्रामध्ये आपल्याकडून झाली पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदनम. शक्तीची उपासना आहे. आपल्या ठिकाणच्या वाईट शक्ती जाऊन, वाईट काम करायच्या शक्ती जाऊन चांगलं काम करण्याची शक्ती तिनं द्यावी, म्हणून शक्तीचा जागर या निमित्तानं आपण केला पाहिजे. हां, हे योग्य करताय तुम्ही, कीर्तनं ठेवताय. नाहीतर त्या दांडिया, अहो काही गाणी लावायचे आणि काही नाचायचं. त्या फिंदऱ्या, त्यांना तर महाराज सुतच राहिलं नाही. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कमी, पण गुजरातसारख्या ठिकाणी, नाशिक, मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी काही मुसलमान नावं बदलून दांडिया खेळायला येतात. आपल्या लवजी आदाखाली किती मुली बर्बाद झाल्या या दांडिया नवरात्र उत्सवामध्ये. हां, गरबा खेळतात, गरबा म्हणतात का काय म्हणतात त्याला, त्याचे वेगळेच परिणाम व्हायला लागलेत हल्ली. हां, सावध झालं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, एखादं कीर्तन कमी ऐका, पण मुलींकडे मुलांकडे लक्ष ठेवा तुमच्या तरण्यात आठ्या. हां, तिकडं आपलं कसं माहिती आहे का, बोरीला बोळान दरुजा मोकळा. इकडं भक्ती करायची आणि संसारात दुर्लक्ष करायचं. असं नका करू. संसारात लक्ष द्या. तुम्ही गुतलेच ना आता. हां, तुम्हाला जर एवढं वैराग्य होतं तर काय लग्न केलं मग तुम्ही? जर लक्षच द्यायचं नव्हतं तर लग्न केलं कशाला? हां, मग जे बायकोला सांभाळा, मुलं मुली यांच्याकडे लक्ष द्या. नाहीतर बरबादी आहे. तुम्हाला खरं सांगतो, तरुण पिढी बरबाद व्हायला लागली. याचं कारण म्हणून माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हाला, की संस्कार ही सगळ्यात चांगली संपत्ती आहे. पैसे कमवण्यापेक्षा प्लॉट आणि शेतीवाडी खरेदी करणं, प्रतिष्ठा मिळणं, या सगळ्या नादामध्ये मुलं बिघडली ना, तर तुम्ही कमवलेले एका दिवसात वाटोळ करून टाकतात. ती लक्षात ठेवा. म्हणून उत्तम सुसंस्कारित संतती असली पाहिजे. म्हणून आपल्या घरच्या मुलीला देवी बनवाना, आपण पण देवीसारखं वागा. हां, नाहीतर हल्लीच्या देवी मोबाईल नाकावर आपटत नाही तोपर्यंत झोपतच नाही महाराज. खरंय खोटं आहे? हां, झोपताना मोबाईल, उठल्यावर पण मोबाईल, सगळं जीवन बर्बाद आपण करून टाकतोय. म्हणून माझी हात जोडून नम्र प्रार्थना आहे की असं करू नका. निष्ठा, निजनिष्ठा नाम, कुठलाही एक देव निवडा
आणि शेवटपर्यंत त्याचे होऊन राहा. मी म्हणत नाही पांडुरंगच, तुमची श्रद्धा रामावर असेल तर राम निवडा, शेवटपर्यंत राम. मग काही हो, राम सोडून दुसरा कोणी नाही. पण आम्हाला असं आहे, लगेच गुण आला पाहिजे, लगेच गुण. एक म्हातारी माझ्याकडे आली, बाबा मला माळ घालायची म्हणे. म्हातारीचं वय 80 वर्ष. किती वर्ष बाबू वय म्हातारीचं? मुखात एकही दात नाही. तिला काय म्हणतात आपल्याकडे? बोथरी. हां, बोथरी म्हातारी. बाबा मला माळ घालायची म्हणे. ती बोथरी म्हातारी. म्हटलं आजी आता थोड्या करता कशाला? भाऊ मला काय लय किडाय का माळ घालायचं, पण चावनाच काय करावं, घ्यावा घालून. हां, काय करावं माळ? चावाना म्हणून माळ घालायची. तिला घातली माळ आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा डोंगरावर दिसली मला. म्हटलं इकडे काय करते म्हातारी? काय नाही, तुकाराम बाबाला कसं महिना आलो होतं म्हणे यायला, मला येतं का काय पाहू राहिले म्हणे, मी माळ करी झाले ना. अरे काल माळ घातली ना, आज लगेच ही महिन्याची वाट पाहता तुम्ही? हां, अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले. हां, एका जन्मात देव भेटत असतो का कुठं? हां, तेव्हा या त्या ध्रुवाला 5 वर्षात मिळालं. ध्रुव बाळाला मागची किती मोठी तपश्चर्या होती माहिती आहे तुम्हाला? हां, वात होती, तेल होतं, फक्त कुणीतरी प्रज्वलित करणारा पाहिजे होता. लगेच दिवा पेटला, लगेच प्रज्वलित झाला. आम्हाला पंथीपासून सुरुवात करायची, कसं काय जमल? काही काही लोक म्हणतात एका दिवसात देव, वरून रग टाकायची आणि रग काढली का दिसला देव लगेच. अरे पारशांनो, आंघोळी करती नाही रे तुम्ही, दाताचा घमाट वास यायला लागलाय तुमच्या. हां, आणि तुम्ही म्हणता आम्हाला देव दिसला. कुठं देव दिसला तुम्हाला? द्या बरं दाखवून आम्हाला कुठं देव दिसतो. हां, अरे याची लागी वो केले नाना याग. या गवळणी कुठं नेऊन घालायच्या मला सांगा? होते अर्थ बहुत दिवस वागविले, हां, आजी अकस्मात फळ देव आले, दृष्टी देखिली श्री हरीची पावले. पुढचं काय? घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. एक जन्म नाही, मागे अनंत जन्म मी साधना केली, त्याचं सार्थक झालं. या जन्मात मला देव भेटला. हां, काय काय घुमाला सुरुवात करतात कीर्तनामध्ये, भेटला आम्हाला देव, भेटला, अंगात आलं देव आलं. कुठून आलं देव तुमच्या अंगामध्ये? हां, काही पण अंधश्रद्धेच्या नादी लागून स्वतःचं जीवन बर्बाद करू नका. रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. लक्षात ठेवा, रामकृष्ण हरी आवडीचा मंत्र सांगितला. जेने नो हे गुंथा कोठे काय. हां, गुंतून पडायचं नसल तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल, दुसरं काही नाही. म्हणून मला हे सांगायचं आहे की निजनिष्ठा नाम गावे. त्या रामकृष्ण हरी नामावर निष्ठा ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शरणागती त्याची करा, कारण तोच रक्षण करणार आहे. बाकीच्या कुणाला शरण जाऊ नका. आमदार, खासदार, मंत्री, संत्री हे तुम्हाला वाचवणार नाही. वाचवणारा फक्त विठ्ठलच आहे. म्हणून निजनिष्ठा. तुकाराम महाराज, तुम्ही सांगायचं ना, आम्ही का ऐकायचं? तुकाराम महाराज म्हणतात, मी कुठं म्हणतोय, मी सांगतोय. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची शादिला. अनंता वै वेदा, हा जो अनंत आहे त्याला वेद म्हणतात. आणि तो वेदही हेच सांगतो. वेद जरी बहुत बोलिले, बहुत भेद सुचिले, आणि त्याच्या पुढं सांगितलंय की एवढा वेद बोलला, परंतु आत्मकल्याणाचा मॉरल ऑफ द स्टोरी आपण त्याला म्हणतो, तात्पर्य अर्थ एवढाच वेदानं दिला की विठोबासी शरणला. वेदाचं तात्पर्य हेच आहे. सकळ शास्त्रांचा विचार. किती शास्त्र आहेत आपल्याकडे? वेदाचं पटलं नाही तर शास्त्राचं सांगतो म्हणे. 6 शास्त्र आहेत. कोणते कोणते 6 शास्त्र आहेत सांगा बरं पटकन. जे सांगल त्याला ₹100 बक्षीस. हिंदू आहे ना आपण, मग हिंदूंची 6 शास्त्र सांगता आली पाहिजे आपल्याला. सांगा कोणते कोणते? ऋषिकेश सांग रे बाळा. सांग ना. भौतिक शास्त्र, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, अजून कोणतं? मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र. झाले ना 6 शास्त्र. काय लागत त्याला? का बाबा चोपदार बंद, मग त्याला काय? चांगलं चांगलं. किती शास्त्र आहे? 6 शास्त्र. मी सांगतो लक्षपूर्वक ऐका. कोणते कोणते शास्त्र आहेत? न्यायशास्त्र 1,
वैशेषिक शास्त्र 2, योगशास्त्र 3, सांख्यशास्त्र 4, पूर्वमीमांसा 5, उत्तरमीमांसा 6. हे 6 शास्त्र आहेत बरं का आपले आस्तिक. न्यायशास्त्राचे करते गौतम ऋषी, वैशेषिकचे खणाद आहेत, सांख्यशास्त्राचे कपिल मुनी आहेत, योगशास्त्राचे पतंजली आहेत, पूर्वमीमांसा जैमिनी ऋषी आणि उत्तरमीमांसा व्यास. असे 6 शास्त्र करतायत. हे 6च्या 6 एक जागेवर बसले. एक दिवस रात्री मीटिंगला बसले. ते म्हटले आपण एवढे शास्त्र निर्माण केले का केले, याचं तात्पर्य काय. आलोढ्य सर्व शास्त्रांनी विचार्यैव पुनः पुन्हा. एकदा नाही पुन्हा पुन्हा विचार केला की हे सगळं कशा करता निर्माण झालं. मग शेवटी निष्पन्न काय झालं. इदमेकम सुनिष्पन्नम देयो नारायणम सदा. या 6 शास्त्रांचा अर्थ एका वाक्यात जगासाठी सोपा करून सांगायचा ठरला तर विठोबासी निजनिष्ठा नाम गावे. मग वेदाचं कळालं, शास्त्रांचं कळालं, पण या 18 पुराण काय सांगतात. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची. किती पुराण आहेत आपल्याकडे सगळी, किती आहेत, कोणती कोणती आहेत. बरं सगळ्या टाळकांनी एक एक सांगा. सांगा एक. पहिल्यांदा तुम्हाला विचारले नशीब समजा. सांगा. न्यायशास्त्र. हा न्यायशास्त्र. न्यायशास्त्र. मी पुराणाचं विचारतोय तुम्ही शास्त्राचं सांगू राहिले. पुराण पुराण 18 पुराण. मग त्याच्यातलं एक सांगा ना. बरोबर सांगितलं त्यांनी, सगळे पुराण सांगितले. 18 पुराण आहेत म्हणजे आहे काय ना, एक नाही सांगितलं. 18. एक सांगा. बरं जाऊ दे, तुम्ही सांगा. चला एक एखादं तरी सांगा. तुम्ही सांगा. सांगा, लाजायचं काय त्यात, सांगा ना. 18 टाळकऱ्यांनी एक एक पुराण सांगितलं की मिटला विषय. हा हा बस ओके. टाळी वाजवा त्यांच्याकरता सगळ्यांना. वा क्या बात आहे. गरुड पुराण. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा ना. हे पुराणच नाहीये. तुम्ही जे जसं करता ना तसं नाहीये एकही पुराण. सांगा ना तोंडाने. बरं नाही का, ठीक आहे तुम्हीच सांगा. हां नाही तुम्ही बाबा. बरोबर, टाळी वाजवा बाबांसाठी. वा तुम्ही बाबा. बगल पुराण. ठीक आहे असं. तुम्ही सांगा एखादं. नाही चौबदार तुम्ही. बाबा म्हणतात ते पुराण सांगा. पोळी पुराण आहे का नाही. पुराण पोळी पुराण. विष्णू पुराण. करेक्ट. तुम्ही बाबासाठी टाळी एकदा. वा तुम्ही सांगा. तुम्हाला तेच माहित होतं का. धन्यवाद ना. ते शिवपुराण नाहीये, चुकलं ते. कोणतं माहिती आहे तुम्हाला. शिवपुराण, गरुड पुराण, विष्णू पुराण. शिवपुराण नाहीये 18 पुराणामध्ये. पुराण नाहीये असं नाही, ते 18 पुराणात नाहीये. तुम्ही सांगा. बरं ठीक आहे चला तुम्ही सांगा. हा स्कंद पुराण सांगितलं होतं, डबल सांगितलं. टाळी वाजवा यांच्यासाठी. वा गौरव महाराज तुम्ही सांगा. चला एक सांगा. मत्स्य पुराण. वा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. बाबा तुम्ही पण एक सांगा. चला आता. हा क्या बात आहे. बाबासाठी टाळी वाजवा. वा आपले भूषणे महाराज बाबा. वा तुम्ही बाबा. वीणा पुराण. तुम्ही वीणा पुराण सांगा. चला तुम्ही एक पुराण सांगा. पखोजी महाराज. हा सांगा ना, कोणतंही सांगा, त्याला काय. हा बरं ठीक आहे. आता तुम्ही किती सांगितले. वराह, स्कंध, गरुड, मत्स्य, अजून किती सांगितले. हा संत पुराण. हा नृसिंह, कासव पुराण, नृसिंह पुराण आहे का नाही. राम पुराण, कृष्ण पुराण आहे का नाही. राधा पुराण, जगदंबा पुराण. असं नका काढू, लक्षात ठेवा. ये पुराना बिराना काही नाही. हे सब पुराना विषय है. सुनो मेरी तरफ देखो. ऐका मी सांगतो. 18 पुराण कोणते कोणते आहेत. एक मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. किती झाले. 2 झाले का. भागवत पुराण, भविष्य पुराण. किती झाले मोजा ना. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण. किती झाले आता 7.
वायू पुराण, विष्णू पुराण, वामन पुराण, वराह पुराण. किती झाले? किती झाले? 11 झाले. खाली किती राहिले आता? 7 राहिले नाही का? मग ऐका आता, नारद पुराण, लिंग पुराण किती झाले? पद्मपुराण, अग्निपुराण किती झाले? हां किती झाले रे? नक्की? कूर्म पुराण, स्कंध पुराण किती झाले आता? किती झाले चोपदार? हा 17 झाले. 17 पुराण झाले. आणि तुम्ही सांगितलं ते गरुड पुराण 18. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम वचतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेवच असे गरुड पुराण आहे. ही 18 पुराण म्हटले. आपण कशाला जन्माला आलो? या 18 पुराणांमध्ये महापुराण कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला? भागवत हे महापुराण आहे. आणि भागवतामध्ये काय सांगितलंय माहिती आहे? जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आम्ही सत्याचं ध्यान करतो. तुम्ही सुद्धा सत्याला शरण जा. हे सत्य कोण आहे? सत्य तू विठ्ठला. म्हणून 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. काय हेत? विठोबासी निजनिष्ठा नाम गावे. कसे गावे? विठोबा रखुमाये. चला विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. 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 रखुमाये. विठोबा रखुमाये. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येत. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. यथामती यथावकाश. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये ही 8व्या माळीची सेवा. 8वीच ना का 9वी? आज 8व्या माळीची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. मी सर्वच